मुंबई महानगरपालिकेने मोठं जाळं विणलं, पण मुंबई महानगरपालिकेच्या स्पर्धेमध्ये 80 मंडळांनी सहभागिता दिली। एका वृत्तपत्राला 100, मुंबई महानगरपालिकेला 80। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने मुंबई बँकेच्या सहकार्याने केलेल्या या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये 1026 मंडळांनी अर्ज दिले, पात्र झाले, सहभागिता दिली। 10 पट सहभागिता अन्य कुठल्याही स्पर्धेपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या या स्पर्धेमध्ये गणेश भक्तांनी आणि मंडळांनी दिली। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी यांनी सगळ्या मर्यादा ज्या ठाकरे सरकारने घातल्या होत्या आणि 1026 मंडळ सर्वेक्षणासाठी पात्र झाली। मग या 1026 मंडळांना याच गणपतीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे 30 परीक्षकांची आम्ही वेगवेगळ्या टोळ्या केल्या। 30 टोळ्या, 6 दिवस, 50 तज्ज्ञांची मेहनत, यातून प्रथम फेरीमध्ये 67 मंडळ ही पात्र झाली आणि आता 21 मंडळांना त्यात पारितोषिक आम्ही देणार आहोत। सर्व 6ही विभागातून, ज्याला आपण 6 जिल्हे किंवा 6 लोकसभा क्षेत्र म्हणू, त्या सगळीकडे समप्रमाणात पारितोषिकाचं वितरण होईल आणि गुणवत्तेच्या आधारावर मूर्तीची सुबकता, सजावटीचं काम, परिसर स्वच्छता आणि सामाजिक कार्य अशा विविध गुणांकावर आमच्या तज्ज्ञांनी निष्पक्षरित्या या पद्धतीच्या 21 मंडळांचं चयन केलेलं आहे। 67चं पात्रता केलेली आहे। विशेष ही गोष्ट आहे, 500 रुपये आम्ही त्याची प्रवेश फी ठेवली होती, त्यातनं जमा झालेले 5,13,000 रुपये हे सुद्धा आम्ही पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीला त्या ठिकाणी परस्पर त्या मंडळांच्या नावाने दिले आहे। म्हणजे त्या मंडळाकडनं सुद्धा आलेला प्रवेश फी हा एका अर्थाने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी लागला मंडळांचं श्रेय आहे ते, हे सुद्धा करण्याचं पुण्यकर्म आम्हाला मिळालं। आता या सगळ्याचा पारितोषिक सोहळा सुद्धा अतिशय भव्य प्रमाणात आम्ही करतो आहोत। येणाऱ्या 20 तारखेला म्हणजे उद्या सायंकाळी 5:30 वाजता दादरच्या शिवाजी मंदिरामध्ये याचा पारितोषिक वितरण समारंभ होईल। महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचे प्रमुख अतिथी असतील आणि आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे हे त्या कार्यक्रमात अतिथी म्हणून उपस्थित असतील। कार्यक्रम रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम आहे। अतिशय ठरवून त्या कार्यक्रमाची रचना सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमाची आम्ही केली आहे, ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला गणेशाच्या गीतांची ज्यांनी मोहिनी घातली अशा उत्तरा केळकर असतील, त्याही गाणार आहेत। युवकांचा आवाज म्हणून ज्यांच्या गाण्यावर तरुणाई थबकते अशा वैशाली सामंत सुद्धा गाणार आहेत। श्रीकांत नारायण, कविता राम, दत्तात्रय मिस्त्री, सोनाली कर्णिक असे सगळे ख्यातनाम गायक आणि त्याबरोबर ऋग्वेद बेंद्रे यांचा आणि त्यांचा ग्रुप यांचे नृत्य सुद्धा पारंपरिक मराठी महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक गाण्यांवर होणार आहे। आणि त्यातलं विशेष म्हणजे
कोकणामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात बसेस सोडल्या, मोदी ट्रेन सोडली, गणेशोत्सवाच्या स्पर्धा घेतल्या. गणेशोत्सवामध्ये सहभागिता मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाची होती. त्या कोकणी माणसाची सेवा करता करता पुन्हा एकदा शिवाजी मंदिरामध्ये आम्ही कोकणी गाराणं गणरायाला घालणार आहोत. दिगंबर नाईक येणाऱ्या मुंबईमध्ये मुंबईकरांची भ्रष्टाचारातून, दुर्व्यवहारातून, अपप्रवृत्तीतून आणि असुविधातून सुटका हो म्हणून गणरायाकडे गाराणं सुद्धा कोकणी मालवणी भाषेतच आम्ही घालणार आहोत. अशा स्वरूपाचा रंगारंग कार्यक्रम आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मुंबईकरांना आव्हान आहे की या कार्यक्रमामध्ये ज्यांना शक्य असेल त्यांनी व्यक्तिशः सहभागी व्हावं. अन्यथा फेसबुक लाईव्हवर सुद्धा भारतीय जनता पार्टी याचं प्रदर्शन करील, त्यातही आपली सहभागिता द्यावी अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. सर, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की मोठा सहभाग मराठी माणसाचा या उत्सवात दिसला, एंट्री पण फार मोठ्या प्रमाणात झाली, काय कारण तुम्ही समजता की वृत्तपत्र जाऊ तर मुंबई महापालिका मोठ्या प्रमाणात दरवर्षी पारितोषिक देत असते, तिथे सुद्धा कल दिसण्याची कारण काय असतात? मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वार्थी लोकांनी आजपर्यंत केवळ त्या ठिकाणी राज्य केलं आणि त्यामुळे जोपर्यंत त्यांचा स्वार्थ होता तोपर्यंत मुंबई महापालिकेच्या कामामध्ये त्यांनी लक्ष दिलं. त्यांनी मुंबईकरांच्या उत्सवामध्ये, उत्सवप्रेमी मुंबईकरांकडे लक्ष दिलं नाही. आणि म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे यांचा गट यांच्या माजी महापौर या आम्हाला टीव्हीवरच दिसल्या मुंबईकरांबरोबर कधी या सणासुदीमध्ये सहभागितेमध्ये दिसल्याच नाही. किंबहुना महापालिकेचा कार्यक्रम सुद्धा आपण सत्तेत असल्यामुळे होत असल्यामुळे करण्याची सुद्धा भूमिका त्यांची नव्हती. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता या सणामध्ये सहभागी झाला आणि विशेषतः त्या मंडळांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आपलंच केलं आणि ही परंपरा आमची मुंबईकरांबरोबर नाळ पुन्हा एकदा घट्ट आहे असं दिसलं. सर, एक राजकीय प्रश्न. जयंत पाटलांनी असं विधान केलेलं आहे की शिंदे फडणवीस सरकार हे लवकरच बरखास्त होणार आहे. जेव्हा भाजपाची जुळवाजुळव पूर्ण होईल तेव्हा ते शिंदेला देखील दूर करतील आणि आता शिंदे फडणवीस सरकारची प्रशासनावरची पकड देखील आता आपल्याला लूज झाल्याचं पाहिजे. काही लोक रात्रीचं स्वप्न बघतात ते आम्हाला माहीत होतं, पण जयंत पाटील साहेब दिवसाही स्वप्न बघत असतील तर ते दिवसा काम करतात की स्वप्न बघतात, एवढाच त्यांना आमचा प्रतिप्रश्न आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अद्याप निर्णय झालेला नाही आणि निर्णय प्रलंबित ठेवलाय म्हणून शिवसेना आता न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. न्यायालयात जाण्याचा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी जरूर न्यायालयात जावं. ज्या पद्धतीच्या गेल्या काही महिन्यांमधली त्यांचे कार्यक्रम आणि कारवाई आहे ती प्रत्येक विधानसभेच्या विषयामध्ये, विधानसभेच्या बाहेरच्या विषयामध्ये न्यायालयात जायचं, या प्रकरणात न्यायालयात जायचं. तर त्यामुळे आता शिवसेनेने म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेने ग्राहक संरक्षण कक्ष त्यांचं बंद करून न्यायालय सहाय्यता कक्ष करावं, त्यातनं काहीतरी पदरात पडेल अशी अपेक्षा आहे. परवानगी नाही परवानगी मिळाली तर आम्ही घुसून तिथे त्या ठिकाणी रॅली करू असं देखील अरविंद सावंत म्हणतात. शिवतीर्थावर मला वाटतं सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था पाळली पाहिजे. घुसाघुसीची भाषा माजी मंत्री आणि आता असलेल्या लोकसभा सदस्यांना शोभत नाही. आणि मग घुसाघुसीची भाषा ही ठोसाठोसीमध्ये गेली तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला एका अर्थाने कलंकित करण्यासारखं आहे आणि त्याची सुरुवात अरविंद सावंत तुम्ही करू नये असं माझं त्यांना नम्र निवेदन आहे. ग्रामपंचायतीचे निकाल लागले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 29 जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. संगमनेरमध्ये देखील, सॉरी, जुन्नरमध्ये पण राष्ट्रवादीचा पुढे कशा प्रकारे बघताय या निकालात? तुम्ही स्पेसिफिक प्रश्न विचारून राष्ट्रवादीचे आकडे सांगताय, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा प्रश्न भारतीय जनता पक्ष आहे. आज ज्या पद्धतीचं यश भारतीय जनता पक्षाला मिळालं आहे हे अभूतपूर्व यश आहे. अजून आकडे समोर येतील. पुन्हा एकदा स्पष्ट ठरलं की नंबर 1चा पक्ष भारतीय जनता पक्ष हा मराठी माणसाच्या मतावर, महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या आशीर्वादाने
हा नंबर 1चा प्रश्न आला पक्ष झालाय. आम्ही नम्रतेने हा विजय स्वीकारतो आणि जनतेची सेवा अजून दुप्पट गतीने करू हे आश्वस्त त्या ठिकाणी करतो. पुण्याबद्दलच तुम्ही प्रश्न विचारला तर आम्ही पहिल्यापासूनच सांगत होतो, राष्ट्रवादी काँग्रेस हा 2-2.5 जिल्ह्यापुरतांचाच पक्ष आहे, तो राज्यस्तरावरचा पक्षच नाही. आणि त्यामुळे 2-2.5 जिल्ह्यापुरता तुमच्या म्हणण्यावर संपूर्ण आकडे आल्यावर आम्ही प्रतिक्रिया देऊ. माझी विशेष टिप्पणी या बाबतीत ही आहे की आता पुन्हा एकदा स्पष्ट झालं, ज्या मुद्द्याला घेऊन एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उठाव केला की राष्ट्रवादी काँग्रेस बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपवण्याचा घाट घातलाय, हे आता स्पष्ट झालंय आकड्यांवरनं. कारण राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 2चा पक्ष झाला आणि उद्धव ठाकरेजींची शिवसेना नंबर 4चा पक्ष होतोय. हीच भीती, हाच संशय आणि हाच आरोप एकनाथ शिंदेजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार उद्धवजींना सांगितला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवू पाहते, संपवण्याचा घाट आहे. आकडे आता बोलके आहेत आणि म्हणून आता तरी यांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा करूया. पण मी महाराष्ट्रातल्या समस्त जनतेला, भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हिंदी में सण सत्ता परिवर्तन हो रहा है. मराठी होत नाही. सण याच्या आधी सुद्धा सेलिब्रेट होत होते, कोविडचं जर एक्सेप्शन सोडलं तर. पण आता ज्या पद्धतीने सणांचं, हिंदू सणांचं ब्रँडिंग केलं जातं, या पद्धतीने भाजप कुठेतरी कल्चरल डिप्लोमसी करून मराठी मतं आकर्षण करण्याचा प्रयत्न करतो असं म्हणता येईल. भाजपकडे पहिल्यांदाही मराठी मतं होती, आजही आहेत. ज्या वेळेला शिवसेनेने असा दावा करायला सुरुवात केली की गणेशोत्सव म्हणजे आम्ही, गोविंदा म्हणजे आम्ही, त्यांना आता सत्याचा आरसा दिसायला लागलाय. भारतीय जनता पक्ष सणांमध्ये राजकारण आणत नाही, सणात हिंदुत्वाची सहभागिता देते. ती सहभागिता आम्ही दिली आणि त्यामुळे सर्व सणातल्या गोविंदा असो वा गणेशोत्सव असो, त्यात मंडळांची सहभागिता कोणाबरोबर आहे हे आज जनतेसमोर स्पष्ट झालं. ठाकरे यांनी 100 कोटी घेतल्याचा आरोप रामदास कदमांनी केलेला आहे आणि याची चौकशी केली जावी सरकारकडून, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आरोप गंभीर आहे. आरोप करणारे हे वरिष्ठ नेते आहेत, ते विरोधी पक्षनेते होते, ते मंत्री होते. त्यांचा विधानसभा, विधान परिषदेतला कार्यकाल हा खूप मोठा आहे आणि त्याहीपेक्षा त्यांनी आरोप केला तो कार्यकाल त्यांचा त्याच पक्षामधला आहे. त्यामुळे जवळून कदाचित आदित्य ठाकरेजींबद्दलची माहिती त्यांच्याकडे जास्त असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे रामदास कदमांचा आरोप हा गंभीर आहे. पण मी असं म्हणेन, या सगळ्या प्रश्नातून, आरोपातून आपली बाजू स्वयंस्पष्ट करायची असेल तर स्वतः आदित्य ठाकरेजींनी चौकशीला तयारी दाखवली पाहिजे. याला दंडवताना आदित्य ठाकरेंनी दाढी वाढवण्यापेक्षा लग्न करून पाहावं असं पण त्याला मी व्यक्तिगत कोणाच्याहीवर कशी टिप्पणी करणार नाही. साहेब, उद्धव ठाकरे आणि मागील उद्धव वर्ष मुंबई महानगरपालिकेत सेनेची सत्ता असताना 38,380 पदं निघते ती भरली जात नाही आतापर्यंत. आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं काय पाऊल राहणार आहे? अशी बरीच प्रकरणं मुंबईकर, महानगरपालिकेतला कर्मचारी यांच्या विरोधातली किंवा अपेक्षाभंग करणारी सत्ताधारी शिवसेनेने केली आहे. त्या विरोधातली सगळी प्रकरणं आम्ही एका एका टप्प्याने उघड करू, वेळीच आंदोलन करू किंवा न्यायालयात जाऊ. हिंदी में आपसे जानना चाहिए, अब तक के सत्ता परिवर्तन के बाद जो पहले चुनाव के अब तक के जो रुझान आए हैं, क्या संकेत दे रहे आप लोग की सरकार के पक्ष में निर्णय आ रहा है? भारतीय जनता पार्टी मुंबई की तरफ से गए बीते गणेशोत्सव में हमने मुंबई बैंक की सहायता से बड़ा सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा का कार्यक्रम किया. उसमें सहभागिता भी बड़े पैमाने पर गणेश भक्तों की और गणेश मंडलों की रही. सिर्फ तुलनात्मक दिखाने के लिए, किसी को नीचा नहीं दिखाना है, लेकिन तुलनात्मक दृष्टि से हम बताना चाहते हैं. एक लीडिंग न्यूज़पेपर ने गणेशोत्सव स्पर्धा का आयोजन किया, करोड़ों रुपए की जाहिरात की
100 से ज्यादा मंडलों ने सहभागिता नहीं ली। बीएमसी का नेटवर्क बड़ा है, म्यूनसिपालिटी के नेटवर्क के बावजूद भी 80 मंडलों से ज्यादा सहभागिता नहीं हुई। वहां पर भारतीय जनता पार्टी ने मुंबई पर यह स्पर्धा का आयोजन किया। 1026 मंडलों ने सहभागिता दी और उसको बख्शिश के लिए चयन करने के लिए 30 अलग अलग ग्रुप्स, 50 स्पेशलाइज्ड तज्ञ ये 3 दिन घूमते रहे। 67 मंडलों को शॉर्टलिस्ट किया। आने वाले 20 तारीख को 21 मंडलों को हम पारितोषिक देने वाले हैं और वो कार्यक्रम भी रंगारंग मुंबई कर की सहायता से और सहभागिता से हम शिवाजी मंदिर में करेंगे, जिसमें माननीय देवेंद्र फडणवीस जी और हमारे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी ये प्रमुख अतिथि इस नाते होंगे। विशेष रूप से देवेंद्र जी का भाषण होगा। मुंबई वासियों को वो मार्गदर्शन भी करेंगे और पारितोषिक वितरण भी करेंगे। साथ ही में आज महाराष्ट्र के ग्राम पंचायत चुनाव का नतीजे सामने आ रहे हैं। जो ट्रेंड दिख रहा है, जो आंकड़े सामने आए हैं, उससे भारतीय जनता पार्टी नंबर 1 की पार्टी बन चुकी है। हम बड़ी विनम्रता से महाराष्ट्र की जनता का धन्यवाद देंगे और ये विजय और यश महाराष्ट्र का मराठी आदमी और समस्त महाराष्ट्र इसके आशीर्वाद से हमको मिला है और सेवा करके उसको हम और लौटा देंगे मतदारों को। हम ये भी स्पष्ट करना चाहते हैं, उद्धव ठाकरे जी की शिवसेना नंबर 4 की पार्टी हुई और शरद पवार जी की राष्ट्रवादी कांग्रेस नंबर 2 की पार्टी बनती दिखाई दे रही है। इसका मतलब स्पष्ट हुआ, जो डर, जो शंका, जो आशंका लेकर एकनाथ शिंदे जी ने शिवसेना में उठाव किया था, वो यही था कि राष्ट्रवादी कांग्रेस शिवसेना को खत्म करने का प्रयास कर रही है। अब आंकड़े स्पष्ट दिखते हैं और इसके लिए शिवसेना को बचाना है तो एकनाथ शिंदे जी का बंड और उठाव ये सही दिखाई पड़ रहा है। अब तो बचे हुए शिवसेना की आंख खोली गई, ऐसा हमें लगता है। आशीष जी, इसके अलावा दौलताबाद किले को देवगिरी नाम रखने धन्यवाद। आशीष जी सुनिएगा।